मशीन लर्निंग. दादा, मी मशीन लर्निंग बद्दल वाचत आहे, पण मला ते कसं काम करतं हे समजत नाही. तू मला समजावून सांगू शकतोस का? नक्कीच आरव. मशीन लर्निंग म्हणजे संगणकाला शिकवणे. जसं आपण शाळेत काहीतरी शिकतो तसं संगणकांना अनेक उदाहरणं देऊन त्यांना शिकवलं जातं. जसं एखाद्या संगणकाला चित्र ओळखायला शिकवायचं असल्यास त्याला खूप चित्र दाखवून शिकवता येईल. त्यानंतर संगणकाने ते चित्र ओळखलं की तो ते सांगू शकतो. म्हणजे कम्प्युटर आपण जसं शिकतो तसं तोही शिकतो. होय, अगदीच. मशीन लर्निंग मध्ये संगणकाला खूप उदाहरणं दिली जातात आणि तो प्रत्येक उदाहरणापासून शिकतो आणि पुढे त्याला जे शिकवले जाते त्याचा उपयोग करतो. हे थोडं शिकवण्यासारखंच आहे, जसं आपण पद्धतशीरपणे शिकतो. तू मला एक उदाहरण देऊ शकतोस का? हो. समजा तुम्हाला संगणकाला फुलं आणि बाग हे काय आहे हे शिकवायचं असेल तर आपण त्याला बागांची अनेक चित्र दाखवतो. त्यात रंग, आकार आणि इतर गोष्टींची माहिती आहे. संगणक प्रत्येक उदाहरणापासून शिकतो आणि नंतर तो बाग ओळखू शकतो. वाह, म्हणजे ते अनुभवावरून शिकतो आणि नंतर तेच शिकवलेले गोष्टी सांगतो. होय आरव, हेच मशीन लर्निंग आहे. त्याला ज्ञान मिळवण्यासाठी उदाहरणांपासून शिकवणे. पण मशीन लर्निंगचे काही प्रकार आहेत का? माझ्या मते मशीन लर्निंगचे 3 मुख्य प्रकार आहेत. सुपरवाइज लर्निंग. यामध्ये संगणकाला अनेक उदाहरणं दिली जातात ज्यात त्याच्या उत्तराची माहिती दिली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही संगणकाला बागाची ओळख शिकवत असाल तर प्रत्येक चित्राबरोबर त्याचं नाव देखील दिलं जातं. संगणक हा डेटा वापरून शिकतो आणि पुढे त्याच उदाहरणावरून तो ओळखण्याचा प्रयत्न करतो. दुसरा प्रकार आहे अनसुपरवाइज लर्निंग. या प्रकारात संगणकाला फक्त डेटा दिला जातो पण उत्तरांची माहिती दिली जात नाही. यामध्ये संगणक स्वतःचं पॅटर्न शोधतो आणि त्यावरून निर्णय घेतो. उदाहरणार्थ, त्याला अनेक चित्र दिली जातात आणि संगणक स्वतःची चित्र समूहित करतो, जसं की पिवळं फूल आणि लाल फूल वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणं. आणि याचा तिसरा प्रकार आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. यामध्ये संगणकाला सतत शिकवले जाते आणि त्याला रिवॉर्ड किंवा पुनरावलोकन दिले जातं जे त्याला त्याच्या निर्णयासाठी मिळालं. उदाहरणार्थ, जर त्याने एका खेळात चांगली चाल केली तर त्याला रिवॉर्ड दिला जातो आणि तो पुढच्या वेळेस अधिक चाल करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कम्प्युटर कसा शिकतो यावर आधारित 3 प्रकार आहे. हे खूप रोचक आहे. हो आरव, या प्रकारांतून संगणक वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि प्रत्येक प्रकाराचा उपयोग वेगवेगळ्या समस्यांसाठी केला जातो. मशीन लर्निंग खूप प्रभावी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर उपयोगात येतं. मशीन लर्निंग कसं काम करतं आणि त्याचे किती प्रकार आहे हे मला समजलेलं आहे. थँक्यू दादा. व्हेरी गुड. आणि काही प्रॉब्लेम आलाच ना मला नक्की विचार. हो दादा.